लगेच परत येतोय, पाहत राहा। हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि हा फ्लॉवर बघून तुम्हाला कळलंच असेल की काहीतरी रेसिपी आहे। तर हो, खूप छोटीशी आणि खूप 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 टेस्टी अशी रेसिपी आहे। फ्लॉवरचे पकोडे म्हणू शकता तुम्ही किंवा फ्लॉवरचे भजी। तर मग चण्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडे थोडे मसाले, जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर ती पण टाका, आणि मीठ घाला, आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, हळद, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं क्रिस्पी होण्यासाठी हे सगळं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये वरतून जिरं आणि ओवा घालू शकता। हे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं ड्राय, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याची टेस्ट बॅलन्स होते। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ह्याची थिक पेस्ट बनवायची, जेणेकरून ती वरती असं कव्हर होईल फ्लॉवरला। आणि फ्लॉवर गरम पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये भाज्यामध्ये थोडी कीड वगैरे असू शकते, म्हणून फ्लॉवर मी चांगला गरम पाण्यात धुवून घेतला होता। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्या पिठामध्ये डिप करून असे छान फ्लॉवरचे भजी किंवा फ्लॉवर पकोडे तुम्ही बनवू शकता। खूप आणि खूप आणि खूप टेस्टी लागतात। रोजच्या जेवणाबरोबर जर काही सुकी भाजी नसेल किंवा काहीतरी चमचमीत खायचं असेल अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कारण मी पण जेव्हा फर्स्ट टाइम केली होती तेव्हा मला वाटलं हे काही टेस्टी लागणार नाही, पण खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान क्रिस्पी आणि टेस्टी होतात हे पकोडे। पण छोट्या छोट्या साईजमध्ये करायचे, कारण फ्लॉवर आतून कच्चा राहू नये म्हणून। तर मी ज्या साईजमध्ये तुम्हाला दाखवले त्या साईजमध्येच करा आणि छान त्याचा आनंद घ्या। जेवताना मस्त असे फ्लॉवरचे पकोडे जर असतील तर तुम्हाला नक्की जेवण जास्त जाईल। आणि आता जसा पाऊस पडतोय, जसं क्लायमेट आहे, आपल्याला काही ना काहीतरी खावंसं वाटत असतं। सो बाहेरचं तळलेलं खाण्यापेक्षा असे पटकन होणारे पकोडे तुम्ही घरी बनवून मस्त आनंद घेऊ शकता। म्हणून मी ही छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। आणि आमच्याकडे ही रेसिपी जी आहे ती सगळ्यांना खूप जास्त आवडते, म्हणून मी त्याचे रिव्ह्यू पण तुमच्याबरोबर शेअर करते। आमच्या घरात ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त आवडतात तिने खाऊन तुम्हाला रिव्ह्यू दिले आहे, ते पण बघून घ्या। आणि जेवणाच्या आधीच पकोडे संपले। आणि मग त्याच्यानंतर हा आहे दुसरा दिवस। मी पटापट रेडी होत होती ऑफिसला निघण्यासाठी। सध्या पावसाळा जरी असला तरीही, गरम कमी होत असलं तरीही खूप जास्त स्टिकी होते स्किन, त्यामुळे मेकअप करताच येत नाही। आणि खरं तर मला खूप जास्त आश्चर्य वाटतं, बऱ्याच वेळेला असं मी बघते की खूप जण छान मेकअप करून जातात आणि त्यांना जराही घाम येत नाही, कसं काय माहीत। पण मी तर लिफ्टमधून खाली जाईपर्यंतच पूर्ण घामाघूम झालेली असते। मला काय माहीत, खूप जास्त घाम येतो सकाळी रेडी होताना पण आणि नंतर पण। जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचते थोडी रिलॅक्स होते, त्याच्यानंतरच स्किन ड्राय होते। इट्स ओके, पण सध्या तर मेकअप करत नाही आहे मी। अशीच मी निघाले रेडी होऊन, मस्त स्किन केअर केलं आणि हेअर टाय केले, कारण ट्रेनने ऑफिसला जायचं असतं। तर स्टंट आपण नसतात करायचे, कारण आपले हेअर खराब होऊ शकतात, म्हणून मग सरळ मी रोज वरतीच बांधते। फक्त जेव्हा ओले असतात, वॉश केलेले असतात, तेव्हाच मी हेअर खाली सोडून ऑफिसला जाते, अदरवाईज हेअर वरती टाय करूनच निघते। पण निघण्याआधी आज मी माझा फेवरेट असा नाश्ता करणार होती, कारण मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी चहा चपातीचा नाश्ता करतेच, कारण ती माझी फेवरेट डिश आहे। लहानपणापासून हाच नाश्ता खाऊन मोठं झाल्यामुळे ह्याची क्रेविंग काही कमी होत नाही। चहा जरी मी घेत नसले तरी आठवड्यातून एकदा चहा चपाती नक्की करून खाते, कारण ती माझी फेवरेट डिश आहे। अशी मस्त चहा चपाती केली आणि ती छान बसून खाल्ली। न्यूज चालू होत्या म्हणून मी एका साईडला न्यूजही बघत होते। निघायचं होतं, वेळ झाला होता, पण अशी चहा चपाती मला ऑफिसमध्ये खाता येणार नाही, म्हणून मी घरीच थोडं लवकर आवरून 10 मिनटं छान शांतपणे नाश्ता केला। कारण कितीही डाएट आणि काही असलं तरी आपल्या आवडीनुसार आपण खाल्लं पाहिजे असं मला वाटतं। कधीतरी खाल्लेलं ठीक असतं। त्याच्यानंतर मग ही आली आहे माझी ट्रेन आणि निघाले मी ऑफिसला। ट्रेनमध्ये बसल्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं किती स्टिकी झालाय बघा चेहरा। मला खूप जास्त घाम येतो आणि पावसाळ्यात तर खूप स्टिकी होतो। बघू याच्यावर मी काहीतरी सोल्युशन शोधते।
जर मला भेटलं तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. असं एखादं सनस्क्रीन किंवा असं एखादं मॉइश्चरायझर जे स्टिकी होत नसेल पावसाळ्यासाठी, तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण मला सांगा. अदरवाईज मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन मला समजल्यावर. ऑफिसमध्ये एक छोटंसं कॉम्पिटिशन झालं होतं आणि त्याचीच पार्टी होती विनरकडून. सो हा छोटासा नाश्ता आला होता ज्याचा आस्वाद घेतला गप्पा मारत मारत. सगळ्यांबरोबर काहीतरी गप्पा मारत मारत मी हे खाऊन घेतलं. खूप छान होतं हे जलेबी फाफडा. समोसा मला तेवढा नव्हता आवडला, पण जलेबी फाफडा खरंच छान होता, टेस्टी होता. सो ऑफिसमध्ये जेव्हा अशी छोटीशी ट्रीट असते तेव्हा मजा येते काहीतरी वेगळं खायला. त्यानंतर डायरेक्ट मी हे संध्याकाळी घरी निघताना शूट केले, कारण ऑफिसमध्ये तुम्हाला मी आधी पण सांगितले सध्या ऑडिटमुळे खूप जास्त काम आहे. आणि मग घरी निघताना खूप जास्त अंधार झाला होता, कारण पावसाळ्याचं वातावरण आहे. अशा छान क्लायमेटमध्ये मी निघाले घरी. आणि घरी जाताना सगळ्यात मोठी मज्जा म्हणून मला आज भेटली होती विंडो सीट. मी मस्त विंडो सीट एन्जॉय केली आणि मस्त गाणी ऐकत ऐकत घरी गेली. जेव्हा विंडो सीट मिळेल तेव्हा मी खूप छान गाणी लावून ऐकते, मजा येते मला. म्हणून जाताना मला ऋतुजा भेटली आणि घरी गेल्यानंतर एक माझ्यासाठी छानसं सरप्राईज होतं, जे बघून मी खूपच जास्त हॅपी झाले होते, जे तुम्ही पण पुढे बघालच. आणि पोचलो आम्ही दोघीजणी घरी. घरी पोचल्यानंतर हे फणस दिसते तुम्हाला. हे फणस घेऊन माझे मम्मी पप्पा आले होते, पण ते माझ्या आधी ऋतुजानेच सुरुवात केली होती खायला. मी तिच्याशी भांडत होती की माझ्या मम्मी पप्पांनी आणलंय म्हणून. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.